हॅलो फ्रेंड्स, आज आपण पाहणार आहोत साबुदाण्याची मोकळी सळसळीत अशी खिचडी कशी तयार करायची. त्यासाठी काय करायचं आहे, आपल्याला इथे साबुदाणा घ्यायचा आहे, तो स्वच्छ धुवून घ्यायचा. धुतल्यानंतर काय करायचं, याच्यातलं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे. तसं थोडासा धुवायचा आणि हे पाणी काढून घ्यायचं आणि थोडंसं बुडेल एवढंच आपल्याला पाणी ठेवायचं आहे याच्यामध्ये आणि तो छान असा 3-4 तास भिजवून घ्यायचा आहे. जर तुम्हाला सकाळची करायची असेल तर तुम्ही रात्रभर भिजवली तरी खूप छान असा फुलतो हा. तर इथे बघा, हे आपला साबुदाणा मस्त असा भिजलेला आहे. इथे मी शेंगदाणा घेतले आहे. याला थोडंसं मी काय केलेलं आहे, शेंगदाण्याचा कूट थोडासा लावला अगोदरच. बघू शकता तुम्ही किती मोकळी सळसळीत असे दाणे वेगवेगळे झाले साबुदाण्याचे. तर इथे थोडी कोथिंबीर घेतली आहे, मिरचीचा ठेचा आणि हे आपले ओबडधोबड शेंगदाण्याचा कूट आणि बटाटे. तर इथे काय करायचं, अगोदर आपल्या कढईमध्ये तेल घालून घ्यायचं आहे. तुम्ही जर उपवासाची करणार असाल तर तूप किंवा शेंगदाण्याचं तेल घाला. इथे मी रेग्युलर खाण्यासाठी करत आहे, सो इथे उपवासाचं असं काही नाही आहे. सो मी इथे तेल घालते, आपलं रेग्युलर जे आपण वापरतो ते. आता हे छान असं तापलं की, जर तुम्ही उपवासाचे नसेल करत तर छान असं तापलं की याच्यामध्ये जिरं घालायचं. जिरं घातल्यानं काय होतं, खूप छान लागते खिचडी. तुम्ही एकदा ट्राय करा जर तुम्ही अशी बिन उपवासाची करणार असाल तर. इथे जिरं घातलं आहे. जिरं घातल्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला मिरचीचा ठेचा इथे तेलावरती थोडासा परतून घ्यायचा आहे. आणि हा असा थोडासा परतला की काय करायचं, आपले जे बटाटे आहेत ते घालायचे. तर बटाटे शिजवताना काय करायचं, मी 3 शिट्ट्या काढलेल्या आहेत. बटाटा जास्त असा शिजवायचा नाही, गाळ करायचा नाही, जेणेकरून की आपली खिचडी खूप अशी लगदा होते, चिकट होते. सो इथे काय करायचं आहे, बटाटे थोडेसे आपल्याला किंचितसे कच्चे ठेवायचे आहेत. म्हणजे काय होतं, जेव्हा आपण हे फ्राय करतो तेव्हा ते व्यवस्थित सेपरेट राहतात, म्हणजे त्याचा असा गोळा होऊन येत नाही. सो इथे छान असे खरपूस आपल्याला भाजून घ्यायचे आहेत, शालो फ्राय करायचे आहेत ते. आणि याच्यावर थोडंसं मीठ घालते, म्हणजे चव येते बटाट्याला छान अशी, आणि पाणीही सुटतं. तर इथे काय करायचं, आपल्याला याच्यानंतर थोडंसं फ्राय करून झाकण ठेवायचं आहे याच्यावरती, जेणेकरून ते थोडेसे जे आपले राहिले होते ते शिजून घेतील. त्यावरती ठेवूया असं झाकण. हे बटाटे असे छान झालेले आहेत खरपूस. तर इथे आपण घालूया आपली खिचडी. तर याला मी इथे थोडासा कूट लावून घेतलेला आहे, जास्त नाही लावायचा. आणि हे छान असे आपल्याला परतून घेऊन छान अशी शिजायला ठेवायची आहे. हे शिजलेले कसे ओळखायचे, तर हे फुलून येतात. थोड्या वेळ असं थोडं परतलं की याच्यावरती ठेवायचं आहे झाकण आणि व्यवस्थित वाफवू द्यायची आहे. तुम्ही पाहू शकता की ते मोकळी सळसळीत अशी आपली खिचडी, जे प्रत्येक दाणा साबुदाण्याचा वेगवेगळा दिसतोय पहा. खूप छान अशी मोकळी सळसळीत होते, अजिबात चिकट कुठेही लगदा होत नाही. या छोट्या छोट्या टिप्स आहेत जे सांगितलेल्या आहेत, त्या फॉलो केल्यानं असा मोकळा सळसळीत आपला साबुदाणा तयार होतो. तिथे थोडंसं मीठ घालते आहे मी. मीठ घालायचं याच्यावरती. म्हणजे असं छान मिक्स करून घ्यायचं आहे. खिचडीला सगळं मीठ लागलं पाहिजे आपल्या. आणि काय करायचं, पुन्हा एकदा आपल्याला थोडंसं याला वाफवायचं आहे. सो इथे झाकण घालते, थोड्या वेळ वाफवू देऊया. आता तुम्ही पाहू शकता किती फुलून आलेली आहे ही आपली खिचडी, आणि मोकळीच आहे बरं, अजिबात सुद्धा त्याचा चिकट असं काही झालेलं नाही. आता घालूया आपला दाण्याचा कूट. हा जाडसर ठेवायचा आहे. जाडसर दाण्याचा कूट खूप छान लागतो खिचडीमध्ये. जर तुम्ही खूप जास्त असा पातळ बारीक पावडर कूट केला ना, तर ही चिकट होते थोडीशी खिचडी.
सो जाडसर ठेवायचा. आणि तुम्ही जर एरवी करत असाल तर कोथिंबीर घाला, खूप छान लागतं हे कॉम्बिनेशन. खिचडीमध्ये खरंच कोथिंबीर आणि जिरं तुम्ही जर ट्राय केलं ना, खूप छान लागतं. करून पहा एकदा. उपवासाला नाही चालत नका घालू, पण एरवी जर खिचडी करत असाल तर या पद्धतीने ट्राय करा तुम्ही. तर ही आहे आपली छान अशी साबुदाण्याची मोकळी सळसळीत दाना ना दाना सेपरेट दिसेल छान अशी खिचडी तयार. तशा पद्धतीने नक्की ट्राय करून पहा. थँक्यू फॉर वॉचिंग.